Hello students. Today we are going to see topic number 4.6.3. On this topic, there is exercise question number 3, sub question number 4. What is the question? Try to understand. Draw a PV diagram and explain the concept of positive and negative work done. PV diagram draw करून पॉझिटिव्ह वर्क डन साठी डायग्राम कसा असतो पीव्ही डायग्राम आणि निगेटिव्ह वर्क डन साठी डायग्राम कसा असतो ते एक्सप्लेन करा. गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इच. तर पॉझिटिव्ह वर्क डनचं आणि निगेटिव्ह वर्क डनचं एक्झाम्पल द्या. इथे एक्झाम्पल आहे दोघं, पॉझिटिव्ह वर्क डन अँड निगेटिव्ह वर्क डन. तर हे दोघं आपण एक्झाम्पलने क्लिअर करणार आहे. ड्रॉ अ पीव्ही डायग्राम. तर बघा पीव्ही डायग्राम कशी ड्रॉ करायची आपण जस्ट मागच्या पिरियडला पाहिलं. तर क्वेश्चन समजला की नाही. ड्रॉ अ पीव्ही डायग्राम. पहिली गोष्ट पीव्ही डायग्राम, पीव्ही प्रेशर व्हॉल्यूम और इंडिकेटर डायग्राम और प्रेशर व्हॉल्यूम कर्व ड्रॉ करा अँड एक्सप्लेन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन. कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन. तर पॉझिटिव्ह वर्क डन केव्हा होतं, निगेटिव्ह वर्क डन केव्हा होतं ते पण एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल. गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इच. प्रत्येकाचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क डनचं एक्झाम्पल द्या. आणि जेव्हा आता बघा वर्क डनच होत नाही, झिरो वर्क डनचं पण त्याच्यावर कन्सेप्ट आहे. हा क्वेश्चन आहे. आता मी मुद्दाम हा बिग क्वेश्चन होता म्हणून त्याला स्पेशली सेपरेट घेतला आणि आता मागची अगोदरची जी पिरियड झाली तर त्याच्यामध्ये फक्त 3 क्वेश्चन्स 4.6.2 टॉपिकचे. आता बघा क्वेश्चन समजला मग. बरं, पॉइंट नंबर 1 बघा. अ गॅस कन्फाइन्ड टू अ सिलेंडर with a movable massless and frictionless piston can be expanded with varying pressure or it can be compressed with varying pressure. बघा एवढ्या पॉइंटचा काय मिनिंग होतो. एक गॅस आहे. अ गॅस कन्फाइन्ड मीन्स बंदिस्त. कन्फाइन्डचा मिनिंग काय आहे, बंदिस्त, बंद केला. अ गॅस कन्फाइन्ड टू अ सिलेंडर. सिलेंडर मध्ये भरला आणि पॅक केला. कशाने? विथ अ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. पिस्टन म्हणजे दट्ट्या. तर त्याच्याने बंद केलं. कॅन बी एक्सपांडेड. आणि तो गॅसला आपण एक्सपांड करू शकतो. पिस्टनला बाहेर आउटवर्ड डायरेक्शनला ढकलू शकतो किंवा त्याला कॉम्प्रेस पण करू शकतो. तर अशा पद्धतीने त्याला ऍडजस्ट केलं. कॅन बी एक्सपांडेड विथ व्हॅरिंग. व्हॅरिंग मीन्स चेंजिंग प्रेशर. और इट कॅन बी कॉम्प्रेस्ड. सिलेंडरमध्ये गॅस भरला, पिस्टन कसं लावलंय, मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस. त्याचे व्हॉल्यूम कमी केलं म्हणजे कॉम्प्रेस केला, त्याचं व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे त्याच्या प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम वाढलं. तर हे व्हॅरिंग प्रेशरने शक्य आहे. इट कॅन ऑल्सो एक्सपांड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल पण टेम्परेचर कॉन्स्टंट नसेल, टेम्परेचर देत असणार तर तो एक्सपांड होईल. आता फिगर सेकंड पॉइंट बघा. समजलं मग. सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे, त्याला व्हॅरिंग प्रेशर म्हणजे प्रेशर बदलून एक्सपांड पण करता येईल, व्हॉल्यूम वाढवता येईल आणि कॉम्प्रेस पण करता येईल, व्हॉल्यूम कमी करता येईल. आणि अजून गॅसला ॲट कॉन्स्टंट प्रेशरने पण एक्सपांड करता येते. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा. पिस्टनवरती जे वजन आहे ते फिक्स ठेवायचे, ते बदलायचे नाही. हीट वगैरे देऊन त्याला एक्सपांड करता येईल. पण आपल्याला इथं आता काय मेन पॉइंट आहे तर पॉइंट नंबर 2 बघा. फिगर ए. ही फिगर ए आहे. शोज एक्सपान्शन ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्म बघायचं आहे. तर टेम्परेचर फिक्स ठेवायचं आणि गॅस एक्सपांड होत असेल म्हणजे पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर त्याचे काय होणार. इट्स व्हॉल्यूम. हे बघा फिगर ए शोज एक्सपान्शन ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस ड्यू टू आउटवर्ड डिस्प्लेसमेंट. सॉरी इथं मिस्टेक झाली. व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं. तर इट्स व्हॉल्यूम increases
इथं मिस्टेक झाली माझी. एक्स व्हॉल्यूम, आउटवर्ड प्रेशर फिक्स ठेवला आणि टेम्परेचर पण कॉन्स्टंट ठेवलं. फिगर ए शोज द एक्सपान्शन ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तर त्याचे व्हॉल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल, इन्क्रीजेस ड्यू टू आउटवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. आता सिलेंडरचं पिस्टन जर बाहेर सरकलं बाहेरच्या डायरेक्शनला, आउटवर्ड डायरेक्शनला, तर त्याचे डिस्प्लेसमेंट ही आउटवर्ड असेल आणि व्हॉल्यूम हे इन्क्रीज होणार. अँड द प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस, आणि जो प्रेशर होता आतमधला गॅसचा तो काय होतो? कमी होतो. दस द वर्क डन बाय द गॅस इन दिस केस इज पॉझिटिव्ह. तर वर्क डन बाय द गॅस आहे, ऑन द सिस्टम और ऑन द सराउंडिंग आहे. म्हणून वर्क डन या केसमध्ये कसं सांगितलं जाईल? तर वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. डीडब्ल्यू मीन्स स्मॉल वर्क डन्स. स्मॉल वर्क डन्स म्हणजे हे सिलेंडर आहे, त्याचे पिस्टन इथं आहे, थोडंसं सरकलं, डीडब्ल्यू इतकं काम झालं. अजून थोडंसं सरकलं, डीडब्ल्यू इतकं काम झालं. अजून थोडंसं सरकवलं. अशा प्रत्येक स्टेपला छोटे छोटे वर्क डनची इंटिग्रेशन म्हणजे सम करायची. तर त्याच्यापासून आपल्याला मिळेल टोटल वर्क डन. टोटल म्हणजे पिस्टन आधी कुठं होतं आणि आता फायनल स्टेपला कुठं आहे. कारण ते एकच दममध्ये इनिशियल टू फायनल डायरेक्ट सरकत नाही, ते थोडं 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 सरकतं. मग थोडं थोडं वर्क डन होतं. मग थोड्या थोड्या वर्क डनची समेशन, इंटिग्रेशन करायचं. तर इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांची सम, कुठून कुठपर्यंत व्हॉल्यूम इनिशियली जे होतं व्ही आय तिथून फायनल व्हॉल्यूम व्ही एफ पर्यंतच्या छोट्या छोट्या कामांची सम केली तर आपल्याला टोटल वर्क डन मिळेल. आता W इज इक्वल टू P इंटू व्ही, पण इथं DW स्मॉल वर्क डन असेल तर P इंटू DV और डेल्टा व्ही पण यूज करू शकतो. तर W ची व्हॅल्यू काय आहे? PV. इथं D आहे म्हणून इथं D यूज केला. ओके, मी स्मॉल इन्फिनिटेसिमल. आता हे सगळे PDV म्हणजे वर्क डनची सम करायची, ॲडिशन करायची. तर कुठून कुठपर्यंत ते असतील लिमिट ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे लिमिट म्हणजे एकत्रीकरण कुठून कुठपर्यंत करायची. लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. VI means volume initially is VI and finally it becomes VF, means more. Here VF is more than VI. Also, as DV is greater than 0, means difference in volume is more here. As final volume increases, difference in volume is more than 0 or greater than 0. The work done is positive. अशा केसमध्ये वर्क डन पॉझिटिव्ह असते, लक्षात ठेवा. ही पॉझिटिव्ह वर्क डनची केस आपण पाहत आहे. आता द एरिया अंडर इन द पीव्ही डायग्राम. ह्या पीव्ही डायग्राम मध्ये हा मेन कर्व आहे, ग्राफ आहे. याच्या खालचा जो एरिया येईल दॅट इज वर्क डन. हे बघा, हा मेन पॉइंट आहे. The area under the curve in the PV diagram is the graphical representation of the value of the integral in equation 1. Since तर इक्वेशन 1 मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? द एरिया अंडर द कर्व इन द पीव्ही डायग्राम इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द इंटेग्रल. Since the integral represents the work done in changing its volume. हे इंटेग्रल काय सांगते? वर्क डन इन चेंजिंग इट्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज होतानाच वर्क डन आहे. कुठून कुठपर्यंतचे व्हॉल्यूम चेंज होईल? व्ही इनिशियल टू व्ही फायनल पर्यंतचं चेंज होण्याचं पर्यंतचं इंटिग्रेशन ते आहे. इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन किंवा समेशन, एकत्रीकरण. Since the integral represents the work done in changing its volume of the gas, the area under the PV curve also represents the work done in this process. जसं जसं चेंज होईल व्हॉल्यूम तसं तसं वर्क डन होईल आणि एरिया पीव्ही कर्वच्या एरिया पण ते शो करेल किती वर्क डन असेल. कारण वर्क इज इक्वल टू एरिया असतो. जितकं वर्क डन होईल तितका एरिया इन्क्रीज होईल. सो रिप्रेझेंट्स द वर्क डन इन दिस प्रोसेस. सो वर्क इज इक्वल टू एरिया आणि वर्क किती आहे? इंटिग्रेशन ऑफ व्ही आय टू व्ही एफ
Vi is the lower limit and Vf is the final volume is upper limit of PdV, and here dV is greater than 0. This total work done is greater than 0. मग greater than 0 आन्सर आलं म्हणजे ते पॉझिटिव्ह असेल, लोअर दॅन 0 आलं तर ते निगेटिव्ह असेल. ओके, तर ही केस आहे पॉझिटिव्ह वर्क डनची. आता दुसरी केस बघूया. आता इथं या पीव्ही डायग्रामचं आपण थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया. हा डायग्राम स्टेट नंबर 1, स्टेट नंबर 2 किंवा सिच्युएशन नंबर 1, सिच्युएशन नंबर 2. तर ह्या पहिला पॉइंट जो आहे V1 P1, आपण याला x आणि याला y ॲक्सिस ट्रीट करतो. मग आधी इथं जो कोऑर्डिनेट येतो तो x कोऑर्डिनेट आधी येतो आणि मग y कोऑर्डिनेट येतो V1 P1. बरं, ह्या पॉइंटसाठी V2 P2 x कोऑर्डिनेट आधी V2 आणि y कोऑर्डिनेट P2 नंतर लिहायचा. मग ही सिच्युएशन आहे V1 to V2 व्हॉल्यूम. आता V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आणि V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. आणि प्रेशर हा काय झाला P2 P1. सुरुवातीला प्रेशर P1 कमी होता, प्रेशर P1 होता आणि नंतरचा P2 होता. तर हा चेंज इथं दिसतोय. तर प्रेशर आणि व्हॉल्यूम. आता तुम्हाला खटकत असेल एक गोष्ट की इकडे V1 पासून V2 V3 V4 असं स्टार्ट होईल, पण इकडे P1 P2 P3 असं का नाही? तर आपल्याला हे स्टेट व्हेरिएबल्स नुसार चालावं लागतं, बरोबर. आता पहिल्या केसमध्ये हा P1 घेतला, V1 ला P1 इतका प्रेशर होता. दुसऱ्या केसमध्ये V2 ला P2 इतका प्रेशर होता. आता हा प्रेशर V आणि P यांचं रिलेशन कसं आहे? जस्ट मागच्या पिरियडला आपण आत्ताच याच्यामध्ये पाहिलं की व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर प्रेशर हा डिक्रीज होतो, कारण ते इन्व्हर्सली आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम काय आहेत? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. प्रेशर वाढवला म्हणजे पिस्टन मध्ये गेलं तर व्हॉल्यूम कमी होईल, प्रेशर कमी केला म्हणजे पिस्टन बाहेर आलं तर व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे हे इन्व्हर्स आहे. म्हणजे हे जर इन्क्रीजिंग घेतलं तर हे डिक्रीजिंग घ्यावं लागतं P2. तर P2 म्हणजे ही कमी व्हॅल्यू आहे, ही जास्त व्हॅल्यू आहे P1. तर अशा प्रकारे याच्या ग्राफवरून आपण अंडरस्टँडिंग करू शकतो. तर दुसरा पॉईंट, हे पॉझिटिव्ह वर्क डनची केस होती. दुसरी केस बघूया, निगेटिव्ह वर्क डन. तर बघा, सिमिलरली फिगर बी, ही फिगर बी आहे, शोज कॉम्प्रेशन ड्यू टू इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. आता गॅसचं कॉम्प्रेशन केव्हा होईल? जेव्हा पिस्टन मध्ये जाईल, सिलेंडरच्या आतमध्ये ढकललं म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे समजायचं निगेटिव्ह वर्क डन. व्हॉल्यूम वाढलं म्हणजे इथं एक्सपान्शन होतं, इथं कॉम्प्रेशन आहे. हा कॉम्प्रेशन. द प्रेशर ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड. प्रेशर वाढवला म्हणजे पिस्टन इनवर्ड गेलं. द वर्क डन बाय द गॅस इज नाव निगेटिव्ह बिकॉज व्हॉल्यूम इज डिक्रीज्ड. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे निगेटिव्ह वर्क डन. व्हॉल्यूम वाढवलं, एक्सपान्शन, तर वर्क डन पॉझिटिव्ह झालं, ग्रेटर दॅन 0 झालं. आता इथं लेस दॅन 0 आहे. तर वर्क डन, वर्क इज इक्वल टू एरिया, हे फॉर्म्युला माहिती आहे. मी याच्यासाठीचा ग्राफ हा असेल. आता ह्या ग्राफमध्ये आणि ह्या ग्राफमध्ये काय फरक दिसत आहे? इथं इनिशियल स्टेट 1, फायनल स्टेट 2 असं होतं, 1 2. इथं 1 इकडे 2 तिकडे. आता इथं काय होतंय? इथं काय होतं? व्हॉल्यूम वाढत होतं, प्रेशर कमी होत होता. असा एरो आहे बघा, हा एरो. व्हॉल्यूम वाढत होतं, एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज, प्रेशर डिक्रीज. आता इथं काय होतंय? कॉम्प्रेशन मध्ये व्हॉल्यूम डिक्रीज, V2 टू V1. आधी V2 होतं, जास्त व्हॉल्यूम होतं आणि आता कमी होत आहे V1. पण प्रेशर मात्र वाढत आहे. प्रेशर मात्र वाढत आहे म्हणजे P1 टू P2, P1 टू P2. ही दुसरी सिच्युएशन आहे, लक्षात ठेवा फिगर मध्ये. आता याचे कोऑर्डिनेट्स कसे असतील? V2 P2 हे कोऑर्डिनेट्स असतील. या पहिल्या इनिशियल स्टेटचे काय असतील? V1 P1, V1 P1. कारण x कोऑर्डिनेट आधी घेतो आपण, मग y कोऑर्डिनेट घेतो, बरोबर. तर इथं कॉम्प्रेशन मध्ये प्रेशर वाढतो आहे पण व्हॉल्यूम कमी होत आहे.
आणि इथं व्हॉल्यूम वाढत आहे पण प्रेशर कमी होत आहे. आता दोघांचं नेचर सारखंच दिसतं, फक्त ॲरो सांगतो की कोणती गोष्टी वाढत आहे. प्रेशर वाढत आहे, हा ॲरो असा वरती राहिला याचा अर्थ प्रेशर वाढत आहे. हा ॲरो खाली राहिला म्हणजे प्रेशर कमी कमी होत आहे, म्हणजेच हे व्हॉल्यूम वाढत आहे. असं जर जाईल तर व्हॉल्यूम वाढत आहे, आणि खाली उतरला याचा अर्थ प्रेशर कमी होतोय. आणि इथं रायझिंग म्हणजे चढत आहे, तर प्रेशर वाढत आहे, तर व्हॉल्यूम हे कमी होत आहे. व्हॉल्यूम हे कमी होत आहे. सो इट इज अ निगेटिव्ह वर्क डन. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण या दोन केसेस, हे आपल्याला अजून एक्झाम्पलने कसं समजता येईल. तर फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, व्हेन अ मिल्क इज बॉइल्ड इट एक्सपांड्स. बघा, दूधला गरम केलं, दूध उतू जाणे माहिती की नाही, त्याला फेस येतो आणि तो पातेलीच्या बाहेर जातो. कधी कधी लक्ष नसतं तर बरंच दूध डायरेक्ट बाहेर फेकलं जातं. मग ते वर्क डन कोणतं आहे? एक्सपान्शन आहे. व्हॉल्यूम जास्त होतं, दुधाचे व्हॉल्यूम काय होतं? जास्त होतं. व्हेन अ मिल्क इज बॉइल्ड, मिल्कला खूप गरम केलं, इट एक्सपांड्स अँड डज वर्क ऑन द सराउंडिंग. आता दूध ही एक सिस्टम आहे आणि ते एक्सपांड झालं म्हणजे बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला न जुमानता त्याने आतून व्हॉल्यूम इन्क्रीज केलं, तर अगेन्स्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वर्क डन झालं. म्हणून हे वर्क डन ऑन द सराउंडिंग झालं. जर म्हणजेच पिस्टन या केससाठी पिस्टन काय झालं? पुढे सरकलं, व्हॉल्यूम वाढलं म्हणजे पिस्टन आउटवर्डला गेलं, म्हणजे कोणावर वर्क डन झालं? ऑन द सराउंडिंग झालं. आणि ऑन द सराउंडिंग वर्क डन बाय द सिस्टम असेल, दॅट इज पॉझिटिव्ह वर्क डन बाय द मिल्क और बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. समजलं? दॅट इज पॉझिटिव्ह वर्क डन. दुसरी केस याच्या उलट बघूया आपण. इन द कॉम्प्रेशन ऑफ ए स्प्रिंग, स्प्रिंग येते बघा, स्प्रिंगला आपण दाबलं दोघं साईडने, काय होईल? व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे काय? प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम कमी होईल, आणि व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे निगेटिव्ह वर्क डन. तर बघा, इन द कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग, कन्सिडरिंग स्प्रिंग ॲज अ सिस्टम और टू बी अ सिस्टम. In the compression of the spring, consider that spring is one of the system. The work done on the system म्हणजे स्प्रिंग वरती वर्क डन होत आहे. कोण करतोय? एक सराउंडिंग करतोय, बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावलाय. thus its volume decreases. त्या स्प्रिंगचे व्हॉल्यूम काय होईल? आधी इतकी मोठी स्प्रिंग होती आणि ती दाबली तर छोटीशी होईल, म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड द वर्क डन इज निगेटिव्ह. आणि अशा केसमध्ये वर्क डन निगेटिव्ह असेल. हे दोन एक्झाम्पल आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क डन कसं असतं पीव्ही डायग्रामने एक्सप्लेन करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इट इज. आता आपण दोन गोष्टी पाहिल्या, पॉझिटिव्ह वर्क डन आणि निगेटिव्ह वर्क डन. पण झिरो वर्क डन केव्हा होतं ते बघायचं बाकी आहे. ॲक्च्युली ह्याच टॉपिकमध्ये तो हा टॉपिक आहे झिरो वर्क डनचा, तिसरी फिगर आहे. पण क्वेश्चन मात्र पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क डनचा होता, म्हणून तो इथं एंड झाला. हा टॉपिक त्यालाच अटॅच आहे, परंतु आपण त्याच्यावर क्वेश्चन एक्झरसाइजमध्ये स्पेशल क्वेश्चन नव्हता त्याच्यावर, मग याच्यावर आपण स्टडी करू शकतो बघा. आणि तुम्हाला जर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क डन आलं तर हा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा या आन्सरला. ओके. पण एक्झरसाइजमध्ये असाच क्वेश्चन होता, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणून त्याचे आन्सर इतकं सफिशियंट आहे. आणि झिरो वर्क डन म्हणजे काय? तर बघा, तर व्हॉल्यूम, व्हाय डज द वर्क डन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज झिरो? व्हॉल्यूम वाढलंच नाही. व्हॉल्यूम वाढलं, एक्सपान्शन झालं तर पॉझिटिव्ह वर्क डन. व्हॉल्यूम कमी झालं तर निगेटिव्ह वर्क डन. आता व्हॉल्यूम वाढतं केव्हा? प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी तर व्हॉल्यूम जास्त, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन. प्रेशर जास्त, व्हॉल्यूम कमी तर निगेटिव्ह वर्क डन. आणि जर व्हॉल्यूमच बदललं नाही म्हणजे काय? तर बघा, व्हाय डज द वर्क डन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज झिरो? कन्सिडर अन आयडियल गॅस कन्फाइन्ड मीन्स बंदिस्त आहे इन अ सिलेंडर विथ मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट, व्हॉल्यूमला बदलू द्यायचं नाही, म्हणजे जे पिस्टन आहे त्याला फिट करून द्यायचं ना, इकडे सरकेल इनवर्ड ना आउटवर्ड सरकेल, म्हणजे व्हॉल्यूम फिक्स केलं तर काय होईल? व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट देयर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. पिस्टन मागे पुढे सरकणार नाही ना
neither are inward or not outward the confined gas or the confined gas. Therefore the work done at constant volume is 0. म्हणून वर्क डन होतच नाही, पिस्टन मूव्ह झालं नाही. पिस्टन मूव्ह झालं तर वर्क डन होईल ना, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तो आतील गॅस फोर्स देईल पिस्टनला, पिस्टन बाहेर जाईल, किंवा बाहेरचा फोर्स एक्सटर्नली तुम्ही पिस्टनला वजन ठेवून काहीतरी प्रेस करणार, बरोबर. तर फोर्स लावला तुम्ही वेट प्रकारचा, मग फोर्स असेल तर डिस्प्लेसमेंट होईल, आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज वर्क डन, तर वर्क डन होईल. आणि इथं व्हॉल्यूमच आपण कमी जास्त होऊ देत नसाल तर वर्क डन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम फिक्स आहे ना, कमी होऊ दिलं ना जास्त होऊ दिलं, त्यावेळेला वर्क डन हे 0 असते. सो दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. नाउ विल स्टॉप हिअर.